अकॅडमी. बघा आतापर्यंत किती व्हिडिओ झालेत आपले? 7 व्हिडिओ झालेत इनडेफिनेट इंटिग्रेशनचे. ठीक आहे, जवळपास मला वाटतं नाही का 20 ते 25 व्हिडिओ तरी इनडेफिनेट इंटिग्रेशन वरच जाईल. कारण कसं माहितीये का, मी थोडं शिकवतो, फक्त 30 मिनिट्स शिकवतो. ठीक आहे, जर मी जास्त घेतलं तर तुम्ही बघणार नाही व्हिडिओ. सो म्हणून तुम्ही स्टार्टिंग पासून व्यवस्थित बघा तर तुम्हाला जास्त समजेल. ठीक आहे, इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपलं काय चालू होतं? सो क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला 16 वाला क्वेश्चन चालू आहे. ठीक आहे, अप टू 15 पर्यंत ऑलरेडी झालेले आहेत. 3.2 ए, त्याच्यामध्ये ए टाईप आहे, बी टाईप आहे, सी टाईप आहे. ठीक आहे, आणि तसंच जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आनंद देतो. तसंच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि डायरेक्ट जॉईन होऊ शकता ग्रुपला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळेल आपलं लेक्चर किती वाजता असतं. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. व्यवस्थित लक्ष द्या स्टार्ट टू एंड. ओके, सो तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये जे आहे ना, क्वेश्चन नंबर 1 ऑल जे 25 क्वेश्चन जे आहेत ना ते ऑल सबस्टिट्यूशन मेथड वर बेस आहे. ठीक आहे, ओके. चला बघा आता काय करायचं. सो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय दिले 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये एक्स दिले आणि क्यूब रूट त्याच्या आतमध्ये स्क्वेअर, त्याच्या बाहेर स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे, सो त्याला मी असं लिहू शकतो का 1/2. ठीक आहे, म्हणजे 1/2. ओके, प्लस ह्याला कसं लिहू शकतो मी एक्स रेज टू दॅट इज हे 3 तसाच. ओके, बाहेर 1/2 असं लिहू शकतो. ओके, पण ह्याला मी असं पण लिहू शकतो बघा, डायरेक्ट असं लिहू शकतो एक्स रेज टू 3/2 हे डायरेक्ट लिहू शकतो. ठीक आहे, मग आता मी एक काम करतो बघा, आता नीट लक्ष द्या. इथं काय 1/2 आहे, हा म्हणजे इथं 3/2 आहे, म्हणजे डिवाइड बाय 2 आहे, डिवाइड बाय 2 आहे, इंडेक्सला डिवाइड बाय 2 आहे. मग पुट करत असताना काय घ्यायचं बघा, मी पुट करत असताना एक्स ला पुट करतोय. सो एक्स ला पुट करत असताना मी टी स्क्वेअर घेतोय, हे लक्षात राहू दे. सो एक्स ला पुट करत असताना मी टी स्क्वेअर घेतोय. आतापर्यंत मी काय घेत होतो, एक्स इक्वल टू टी घेत होतो, किंवा काही व्हॅल्यू असेल तर इक्वल टू टी घ्यायचो. पण आता इथं फ्रॅक्शन इंडेक्स आहे, फ्रॅक्शन. ठीक आहे, डिवाइड बाय 2 आहे, डिवाइड बाय 2 आहे. मग एक्स इक्वल टू टी स्क्वेअर घ्यावा लागेल पुट करताना. का घ्यायचंय हे तुम्हाला मी पुढे सांगतो. ठीक आहे, जस्ट मी इथं पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, 1 बाय 1 मी तुम्हाला सांगतच असतो की का घेतलं, काय कशाला लागतोय. ठीक आहे, सो बघा आता. सो डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, सो बघा आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तर 1 येतो. ओके, 1 येतं आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 खाली टी येणार, 2 पॉवर खाली पॉवर मधून 1 लेस. ओके, आणि टी चा डेरिव्हेटिव्ह काय येणार dt बाय dx येतो. टी चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx आणि dx इकडे डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय होणार. सो dx इक्वल टू बघा dx इकडे मल्टिप्लाय, सो 2t dt. ओके, म्हणजे मी dx च्या जागी 2t dt लिहू शकतो. ठीक आहे, पण आता नीट बघा. आता I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx च्या जागी काय लिहिणार मी 2t dt. ओके, आणि x च्या जागी काय लिहिणार आहे टी स्क्वेअर लिहिणार आहे. x च्या जागी टी स्क्वेअर आणि बाहेर काय आहे 1/2 आहे. ओके, आणि इथं प्लस x च्या जागी टी स्क्वेअर मान्य, x च्या जागी टी स्क्वेअर लिहिणार. मग बाहेर काय आहे 3/2 आहे. ओके, बघा हा 2 आणि हा 2 कॅन्सल होण्यासाठी मी टी स्क्वेअर लिहिलाय. समजलं का? बघा टी स्क्वेअर का घेतलाय मी, कारण इथं फ्रॅक्शन नंबर आहे. जर समजा इथं 1/5 आहे आणि 3/5 आहे, जर असलं असता म्हणजे इथं तुम्हाला 5 द्यायला पाहिजे का, इथं 5 रूट ऑफ. ठीक आहे, 5th रूट ऑफ जर असं दिलं असतं, समजा इथं मी डिवाइड बाय 5 असतं, डिवाइड बाय 5, मग मी इथं काय घेतलं असतं एक्स इक्वल टू टी रेस टू 5 हे पुट केलं असतं. म्हणजे असे क्वेश्चन पण तुम्हाला विचारू शकतात, त्यानुसार तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. आणि हे क्वेश्चन असे JEE ला विचारू शकतात. ठीक आहे, JEE ला किंवा CET ला, त्यावेळेस तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, सो बघा 2 आणि 2 कॅन्सल, राहिलं काय 2t dt अपॉन t रेस टू 1 म्हणजे t राहणार, प्लस 2 कॅन्सल, t क्यूब राहणार. आता हे 2 बाहेर, इंटिग्रेशन ऑफ t dt अपॉन ह्याच्यातून मी t कॉमन काढू शकतो. हो, काढू शकतो t कॉमन. सो t इझिली कॉमन काढा. सो t कॉमन 1 राहणार प्लस t स्क्वेअर राहणार, बरोबर ना. इथे तर dt लिहिलंय, सो t गेट कॅन्सल. सो 2 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. मी वाटलं तर dt बाजू घेतो. ओके, इथं 1 घेतो.
मग तुम्हाला हे फॉर्म्युला माहितीये, पहिले एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर, फास्ट मध्ये काढून घ्या लवकर. चला बघा, टी म्हणजे टी स्क्वेअर म्हणजे, थांबा पहिले ह्याचं इंटिग्रेशन काढून मग तुम्हाला सांगतो काय. आणि आपण एक्स इक्वल टी स्क्वेअर घेतला, हे लक्षात राहू दे. सो आता काय आहे, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती का, इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हा कुणाचा फॉर्म्युला येतो, ऍक्च्युली हे टॅन इनवर्सचा फॉर्म्युला येणार. कुणाचा येणार, टॅन इनवर्स ऑफ एक्स चा येणार. ओके, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच काय, ह्याचं इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स. ऍक्च्युली मी इनवर्सचे फॉर्म्युले तुम्हाला लिहून नाही दिले, पण ते नेक्स्ट आहे, पण नेक्स्ट बी मध्ये आहे, पण तरी त्यांनी नाही का बाय चान्स इकडे टाकलेला आहे. ठीक आहे, सो आता काय येणार बघा, म्हणजे इथे येणार आर इक्वल टू, बघा ह्याच्या जागी ह्याला कम्पेअर करा, सेम सेम आहे. सो टॅन इनवर्स ऑफ टी येणार, टॅन इनवर्स ऑफ टी येणार. ठीक आहे, प्लस सी. हा, पण आपण काय पुट केलं होतं, काय पुट केलं होतं, एक्स इक्वल टू टी स्क्वेअर केलं होतं ना. मग माझा क्वेश्चन एक्सच्या फॉर्मॅट मध्ये, मग आन्सर पण एक्सच्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. सो दॅट्स वाय टेकिंग स्क्वेअर करा, सॉरी टेकिंग स्क्वेअर रूट करा. बघा एक्स इक्वल टू टी येणार, म्हणजे टीच्या जागी मी काय लिहिणार, रूट एक्स लिहिणार. टीच्या जागी टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स प्लस सी. ओके, आले का आन्सर बघूया. येस, ठीक आहे. ह्याला ऍडजस्टमेंट करा. पुट काय केलं होतं आपण, एक्स इक्वल टू टी स्क्वेअर केलं होतं, मग टेकिंग स्क्वेअर रूट करा. सो रूट मध्ये एक्स इक्वल टू टी. ठीक आहे, बाजूला तुम्ही लिहू शकता तिकडं जिथं पुट केलं तिथं. ओके, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. क्वेश्चन नंबर 17. बघा 17 वाला तर खूप इझी क्वेश्चन आहे. मे बी तुम्हाला हे एमसीक्यू मध्ये विचारू शकतात. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुमचं काय स्ट्रॉंग पाहिजे माहितीये का, डिफरन्शिएशनचा कन्सेप्ट तुमचा स्ट्रॉंग पाहिजे. जर स्ट्रॉंग असेल कन्सेप्ट तरच तुम्हाला हे इंटिग्रेशन खूप इझी जाणार आहे. जर डिफरन्शिएशन मध्येच अडत असेल तर प्लीज तुम्ही माझ्या प्लेलिस्ट मध्ये जावा, पहिले तुम्ही डिफरन्शिएशन बघा. ठीक आहे, डिफरन्शिएशनचे ऑल व्हिडिओ आहेत. ओके, चला स्टार्ट करतो. सो बघा ह्याचं जे आन्सर आहे ना, हे एमसीक्यू टाईप मध्ये. सो मी एकाच स्टेप मध्ये मी सॉल्व्ह करू शकतो ह्याला. जर तुम्हाला ह्याला पुट करायचं असेल तर ह्याला पुट करू शकता. बघा फॉर एक्झाम्पल 10⁻x आहे, मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x काय येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x काय येतं, दॅट इज a⁻x log a येतं. मान्य, a⁻x ऍज इट इज, आणि log हे बेस येणार तसाच. ठीक आहे, जर 10⁻x असेल तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतं, 10⁻x ओके log 10. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, दिस इज अ डेरिव्हेटिव्ह. ओके, 10⁻x चा डेरिव्हेटिव्ह 10⁻x log 10. सो ह्याचं डेरिव्हेटिव्ह बघा वर आहे, याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे बघा, आहे म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, मग याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे का बघा. तुम्हाला माहिती आहे x⁻n चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, पॉवर खाली आणि पॉवर मधून एक लेस, हे त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं. बरोबर, मग मला सांगा x⁻10 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, पॉवर खाली x पॉवर मधून एक लेस, सो दॅट इज 9. सो ह्याचं डेरिव्हेटिव्ह पण वर आहे. ओके, म्हणजे ह्या दोघांचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे. सो दॅट टाइम मी काय करू, मग मी डायरेक्ट लिहिणार, जर याचं डेरिव्हेटिव्ह वर असेल तर मी डायरेक्ट लिहिणार log ऑफ 10⁻x प्लस x⁻10. झालं आन्सर. विदाउट सबस्टिट्यूट करता पण मी सॉल्व्ह करू शकतो. समजते का, जर वर डेरिव्हेटिव्ह असेल विदाउट सबस्टिट्यूट करता पण मी सॉल्व्ह करू शकतो. जर तुम्हाला सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह करायचं असेल तरी करू शकता. पण आता हे तुम्ही लिहिलं कुठून, मग त्याचं रिझन पण तुम्हाला द्यावं लागेल ना. सो रिझन असं आहे, त्याला तुम्हाला असं लिहावं लागेल. बघा बॉक्स मध्ये इंटिग्रेशन ऑफ, जर फंक्शन खाली असेल आणि या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वर आहे तर त्याचं आन्सर काय येतं, दॅट इज log f of x येतं. log of f of x प्लस c. हे तुम्हाला रिझन लिहावं लागेल. जर क्वेश्चन म्हणजे बोर्डाला जर समजा रिटर्न मध्ये आला तर तुम्हाला हे पण लिहिलं तर चालेल एका स्टेप मध्ये आन्सर, पण रिझन द्यावं लागेल. रिझन नाही दिले तर 1 मार्क्स जाणार, कारण ऍक्च्युली 2 मार्क्सचा क्वेश्चन असतो. ठीक आहे, आणि सबस्टिट्यूट करून जरी सॉल्व्ह केलं ना, ह्याला इक्वल टू टी जरी घेतलं, डिफरन्शिएट केलं तरी हेच येणार आहे. मग ह्याला तुम्ही काय कन्सिडर करणार आहे, dt कन्सिडर करणार. सो 1/t, ह्याला t आलाय ना, 1/t इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज log x. सो log t येणार, log t, कारण t इथे आहे ना. सो t म्हणजे काय होतं, हे होतं. सो आला आन्सर. ओके, असं इमॅजिन करून पण करू शकता. ना क्वेश्चन नंबर 18 वर बघा. आता 18 वाला पण खूप इझी क्वेश्चन आहे. बघा काय करायचं इथं. सो i इक्वल टू
काय काय दिलं इथं एक्स रेस टू एन मायनस वन अपॉन रूट मध्ये 1+4 एक्स रेस टू एन आहे. ठीक आहे, मग मी एक काम करतो बघा, ह्याला डायरेक्ट मी सबस्टिट्यूट करू शकतो. डायरेक्ट 1+4 एक्स रेस टू एन ला मी डायरेक्ट सबस्टिट्यूट करतो, किंवा असं पण करू शकतो, एक्स रेस टू एन ला पण पुट करू शकतो. सो का करतोय मी बघा, तुम्हाला समजेलच आता. पुट एक्स रेस टू एन, त्याला मी काय पुट करतोय, टी पुट करतोय. ओके, सो आता बघा काय होणार, जर ह्याला मी टी पुट करत असेल तर एक पूर्ण ह्याला पुट करू का, पूर्ण ह्याला पुट केलं तर इजी जाईल उलट. ठीक आहे, चला पूर्ण ह्याला पुट करतो मी. सपोज नाही का 1+4 एक्स रेस टू एन लाच पुट करतो मी. ठीक आहे, दॅट इज टी घेतो ह्याला. ठीक आहे, सो आता डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो 1 चा डेरिव्हेटिव्ह काय तर 0 येतो. ठीक आहे, मग 0 नाही लिहिलं चालेल. प्लस 4 तसाच, पण एक्स रेस टू एन त्याचा फॉर्म्युला, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तर एक्स रेस टू एन चं. सो असं येणार ना, पॉवर खाली पॉवर मधून एक लेस, बरोबर ना, हे असंच येणार त्याचं डेरिव्हेटिव्ह. आणि ह्याचं टीचं काय तर dt बाय dx येणार. ओके, dt बाय dx येणार. सो आता dx इकडे आहे, डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय. सो हे असं येणार बघा, एक्स रेस टू एन मायनस 1 dx येणार. ओके, आणि इथं dt, पण 4n जे आहे ना हे मल्टिप्लाइड आहे, बरोबर ना, हे मल्टिप्लाइड आहे 4n, मग तिकडे गेला काय होणार, डिवाइड होणार. सो इथे येणार 4n येणार. ठीक आहे, सो हे कंडिशन बघा अशी येणार, एक्स रेस टू एन मायनस 1 dx इक्वल टू dt बाय 4n येतं. ठीक आहे, सो आता I इक्वल टू एक्स रेस टू इथं dx आहे, बरोबर ना, एक्स रेस टू एन मायनस 1 एक्स रेस टू एन मायनस 1 dx, ह्याच्या जागी dt बाय 4n लिहिणार. काय लिहिणार, dt बाय 4n लिहिणार. ठीक आहे, आपण हे रूट मध्ये याच्या जागी काय लिहू, याच्या जागी 1+4 एक्स रेस टू एन च्या जागी. सो इथं बघा काय केलं होतं मी, टी लिहिलं होतं, मग इथं टी येणार, बरोबर, इथं टी येणार. ठीक आहे, सो आता 1/4n आहे, 1/4n, मग 1/4n लिहिणार. ठीक आहे, dt अपॉन रूट मध्ये टी आहे, म्हणजे मी त्याला असं लिहू शकतो का, टी रेस टू हाफ लिहू शकतो, टी रेस टू हाफ, बरोबर ना, dt बाय टी रेस टू हाफ असं लिहू शकतो. आता जर हाफ वर गेला काय होणार, म्हणजे हे असं होणार 1/4n इंटिग्रेशन टी रेस टू मायनस 1/2 dt. ठीक आहे, हे हाफ जर वर गेल्यावर टी रेस टू मायनस 1/2 होणार. चला पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर, मग सांगतो काय करायचं. टी काय पुट केला होता हे माहिती पाहिजे, हे पुट केलं मी क्वेश्चन रफ नाही करता. चला झालं, आता बघा काय करायचंय. सो हे मी असं लिहितो, हा ह्याचं बघा, ह्याच्या खाली आन्सर इथून लिहा, I इक्वल टू इंटिग्रेशन 1/4n, हा इंटिग्रेशन काढून टाकतो ना. बघा एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन काय तर एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन बघा हे असं येतं, एक्स रेस टू एन प्लस 1 पॉवर मध्ये एक ऍड करतो. सो n+1 पॉवर मध्ये एक ऍड, खाली ऍड. सो म्हणजे इथं काय ना, टी रेस टू हाफ मायनस हाफ प्लस 1 अपॉन मायनस हाफ प्लस 1 प्लस सी, कारण इंटिग्रेट काढलं लगेच सी द्यायचा. ठीक आहे, सो I इक्वल टू 1/4, इथं -1/2 प्लस 1 आहे बघा, -1 तसाच 2 1 जा 2, बरोबर, आणि डिवाइड बाय 2. सो 2 मध्ये 1 गेले, 1 राहिले, सो इथे ना 1/2 येणार. ठीक आहे, सो टी रेस टू 1/2 अपॉन इथं पण 1/2 येणार, बरोबर, पण हा 2 वर जाणार, हा 2 कुठे जाणार, वर जाणार. सो हे असं येणार. सो 2 1 जा 2 2 जा. सो I इक्वल टू 1/2 टी रेस टू हाफ. टी रेस टू हाफ म्हणजे काय, दॅट इज रूट मध्ये टी, बरोबर, पण टी काय पुट केला होता मी, टी हा पुट केला होता, टी 1+4 एक्स रेस टू एन हे पुट केलं होतं, प्लस सी, हे आन्सर आहे फायनल. ठीक आहे, आलंय का आन्सर. अरे आपला एन कुठे गेला, हा एनच घेतलं नाही ना, 4n आहे, सो इथे येणार 4n. सॉरी थोडस मिस्टेक झालेलं, 4n याच्यासोबत n राहणार आणि 2n राहणार, 1/2n. ठीक आहे, म्हणजे 2n n घेतलाच नाही मी, तो विसरून गेला. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. आणि हा चॅनलवर मी एवढे व्हिडिओ अपलोड करणार आहे 12th स्टँडर्डला, फक्त चॅनलवर, म्हणजे जेवढे पण नाही का व्हिडिओ असतील ते तुम्ही बघायला नक्की येणार.
कारण जर तुम्ही एकदा जरी व्हिजिट केलं ना तर तुम्ही एंड पर्यंत व्हिजिट करणार, कारण 12th स्टँडर्डचे लेक्चरच एवढे पॉवरफुल असतात आपले. ठीक आहे, स्टार्ट टू एंड जर बघितलं ना तर तुम्ही नक्की, मी तुम्हाला सांगतो, 90+ क्रॉस करणार. ठीक आहे, आणि 10th स्टँडर्डचं पण तसंच आहे. तुमचे जे काय भाऊ बहीण असतील 10th स्टँडर्डला, तुम्ही त्यांना पण सांगा की आपलं लेक्चर 7 वाजता सकाळी असतं 10th स्टँडर्डचं. ठीक आहे, आणि एक दिवस असं होणार की आपल्या चॅनलवर एवढे व्हिडिओ असणार, फक्त नाद आपलाच असणार. ठीक आहे, एक दिवशी सांगतो तुम्हाला नक्की, म्हणजे 1 वर्ष किंवा 1.5 वर्षामध्ये एवढे व्हिडिओ असणार, फक्त चॅनलला नाद आपलाच असणार. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 19 बघा. 19 मध्ये काय, आता 19 पासून जे सम आहेत ना थोडंसं डिफरंट आहे, म्हणजे लॉजिकल क्वेश्चन आहे. मग 19 पासून 25 पर्यंत जास्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला 19 पासून ते 25 पर्यंत जास्त प्रॅक्टिस करा, कारण तेच बोर्डाला जास्त पडतात. ठीक आहे, हे आता सांगून ठेवलेलं बरं आहे, कारण कसं आहे डबलदा सबस्टिट्यूट करावं लागतं. डबलदा म्हणजे कसं माहिती का, एकदा सबस्टिट्यूट केलं ना मग व्हॅल्यू परत चेंज होत असते. ठीक आहे, बघा कसे असतात ना. सो आता जे डिफिकल्ट मध्ये आहे ना, बघा 2x+1 आहे. तुम्हाला काय डिफिकल्ट वाटतं याच्यात, बघा रूट मध्ये तर तुम्हाला डिफिकल्ट वाटतंय. सो x ला पुट करा, x+2 ला पुट करा. तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे, जे रूट मध्ये आहे किंवा जे पॉवर मध्ये आहे किंवा जे अँगल मध्ये आहे त्यांना पुट करा. समजतंय. सो हे रूट मध्ये व्हॅल्यू आहे. सो पुट काय करणार, पुट x+2 = t करा. ठीक आहे, सो डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पण इथं बघा, ह्याला आपण पुट केलं. ठीक आहे, इथून तुम्ही x ची व्हॅल्यू काढू शकता. बघा x ची व्हॅल्यू काय काढणार, सो इथे येणार t, नीट लक्षात, x = 2 प्लस मध्ये तिकडे गेला मायनस, सो t - 2. ठीक आहे, ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. ओके, ह्याच्यावरून मी x ची व्हॅल्यू काढली, पण डिफरन्शिएट करत असताना ह्याला डिफरन्शिएट करा. ठीक आहे, सो काय ना डिफरन्शिएट, x चं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 येतं आणि 2 चं काय तर 0 येतं. सो संपला विषय. सो dt/dx आणि dx ची तर डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो म्हणजे dx = dt येणार, dx च्या जागी dt लिहिणार. ठीक आहे, चला करा पुट. I इंटिग्रेशन ऑफ 2 तसाच x च्या जागी काय पुट करणार, सो x च्या जागी t - 2. ओके, t - 2. ओके, +1 इथं रूट मध्ये ह्याच्या जागी काय पुट करणार, t पुट करा. सो इझी, आणि त्याला dt, dx च्या जागी dt. म्हणजे ऍट अ टाइम 3 व्हॅल्यू बघायला लागतात. कोणते कोणते, 2 तसाच. ठीक आहे, x च्या जागी एकदा ही व्हॅल्यू, ओके, +1 रूट मध्ये बघा, हे रूट पण बघावं लागतं. सेकंड व्हॅल्यू सांगितली तुम्हाला, आणि x+2 ची व्हॅल्यू काय आहे, t आहे. हे सेकंड व्हॅल्यू तुम्हाला बघावं लागते. आणि dx च्या जागी तुम्हाला dt पण बघावं लागतं. ठीक आहे, एवढ्या गोष्टी बघाव्या लागतात. सो आता इंटिग्रेशन 2 ने मल्टिप्लाय करा, 2t येणार, 2 2 जा 4 येणार. ठीक आहे, हे असं येणार, 2t 2 2 जा 4, आणि हे +1 तसाच. ओके, √t तसाच, आणि हे dt तसाच. सो आता काय ना, I इंटिग्रेशन ऑफ 2t तसाच. ओके, आणि -4 + 1 दॅट इज -3 येणार, -3, आणि हे √t, आणि √t म्हणजेच काय, दॅट इज हाफ, t⁻². ओके, आणि dt तसाच. सो आता t⁻² नी आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो काय होणार मग, सो इथे येणार I इंटिग्रेशन ऑफ, बघा 2 तसाच, t⁻½ आणि t, बघा t⁻1 आहे इथं आणि t⁻½ आहे, हाफ. म्हणजे दोघांची ऍडिशन होणार, पॉवरची ऍडिशन होणार. सो दॅट इज इथे येणार 1 + हाफ. ठीक आहे, सो 2 1 जा 2, 2 + 1 दॅट इज 3, 3/2 येणार. ठीक आहे, एवढं तरी यायला पाहिजे तुम्हाला बघ, कारण कसं बेसिक कन्सेप्टच आहेत ते. तेवढं येत नाही तर तुम्ही 12th स्टँडर्ड लिहून काय करता. ठीक आहे, बघा t⁻3/2 येणार. ओके, आणि हे याला मल्टिप्लाय करा, t⁻½ येणार, आणि हे dt तसाच, हे हाफ तसाच. ओके, सो आता इंटिग्रेशन आतमध्ये न्या. I 2 बाहेर, इंटिग्रेशनच्या बाहेर, t⁻3/2. ओके, t⁻3/2 dt येणार, dt पण मल्टिप्लाय करा, 3 बाहेर गेले इंटिग्रेशनच्या, आणि t⁻½ आणि हे dt.
चला बघा लक्ष द्या, टी ला काय, टी म्हणजे काय होतं, x+2 होता, हे लक्षात राहू दे. सो इंटिग्रेशन काय करायचं, हे 2 तसाच, पॉवर मध्ये एक ऍड करा, सो 3/2, कारण इंटिग्रेशन काढतोय, पॉवर मध्ये एक ऍड करा, 3/2 + 1, 2 1 2, 2 + 3 5, 5/2 येणार. ठीक आहे, t⁵5/2, खाली पण 5/2 येणार, ना ते विसरणार. ओके, हा 2 वर जाणार, हा 2 वर. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट, -3. इथं हाफ मध्ये एक ऍड करा, हाफ मध्ये ऍड करा, 2 1 2, 2 + 1 3, 3/2 येणार. ठीक आहे, t⁵3/2 अपॉन 3/2, 2 वर जाणार, प्लस c. सो आता t म्हणजे काय होतं, t म्हणजे x+2 होतं, ते पुट करूया. पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढायला लवकर, चला लवकर काढा पटकन, टाइम बघून संपत आला. x+2 पुट करणार टीच्या आधी. बघा आता i = 2 2 जा 4, 4/5 येणार. ओके, 4/5. इथं काय येणार, काय पुट केलं तर आपण काय पुट केलं होतं रे, आता विसरूनच गेलो, x+2 पुट केलं होतं, x+2 पुट केलं होतं raised to 5/2. ओके, मध्ये -3 3 गेट कॅन्सल, सो राहिला काय, 2 राहिला, x+2 raised to 3/2 प्लस c आला आन्सर. ठीक आहे, हेच आहे का, -2, यस, दिस वन इज अ करेक्ट आन्सर. सो 5/2, यस. ओके, कधी कधी कसं आहे, पाठीमागचा आन्सर चुकलेले का, ठीक आहे, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. बघा 20 वाल्याचा आन्सर चुकलेलं पाठीमाग तुम्हाला मी करेक्ट करून सांगेल. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. 20. बघा ह्या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन, कारण खूप मोठा व्हिडिओ होत चाललाय. ठीक आहे, सो बघा आता हे पण थोडासा क्वेश्चन मोठा, म्हणजे क्वेश्चन छोटा आहे, आन्सर मोठा आहे. ठीक आहे, सो बघा काय करायचं, जे डिफिकल्ट मध्ये आहे त्याला पुट करा, हे तर तुम्हाला सांगितलंय. सो हे रूट मध्ये आहे, ह्याला पुट करा. ठीक आहे, सो पहिले मी एक्सपांड करतोय ना, x⁵5 आहे ना, सो x⁴ लिहितो, किंवा असं लिहितो, स्क्वेअर इंटू x² इंटू x असं लिहितो. ठीक आहे, म्हणजे टोटल किती झाले रे, हा 2 हा 1, म्हणजे टोटल 5 झाले. म्हणजे x⁵5 ला मी असं एक्सपांड केलंय. ठीक आहे, रूट मध्ये a² + x² dx. ठीक आहे, मग एक काम करतो, x लास्टला लिहितो, का लिहितो ते पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे, रूट मध्ये a² + x² इथं इंटू x लिहितो. ओके, सो आता पुट, याला पुट करतो, a² + x² = t. सो याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. पण इथून x² ची व्हॅल्यू काढा, x² ची व्हॅल्यू काय आणली इथून, x² = a² प्लस मध्ये तिकडे गेला मायनस होणार, सो t - a². ठीक आहे, ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. ओके, x² ची व्हॅल्यू लक्षात ठेवा, t - a² आहे. ओके, सो आता डिफरन्शिएट करा, a² हे कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ठीक आहे, सो इथं 0 येणार, 0 नाही लिहिले तरी चालेल. सो x² चा डेरिव्हेटिव्ह 2x येणार, dx = dt, कारण dt/dx येतोय, dx तिकडे गेला मल्टिप्लाय. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. ओके, चला पुट करा. i = एक काम करतो, हे 2 आहे ना मल्टिप्लायला, तिकडे गेल्यावर डिवाइड होणार, dt/2. ठीक आहे, सो आता i = इंटिग्रेशन x⁵5 ला मी असं एक्सपांड केलं, x² ची व्हॅल्यू काय, t - a². सो इथे लिहा t - a². परत x² ची व्हॅल्यू काय आहे, t - a², t - a². ठीक आहे, हे असं, आणि हे रूट मध्ये याच्या जागी काय लिहिणार, याच्या जागी t लिहिणार, सो इथे येणार t. आणि x dx च्या जागी dt/2 लिहिणार, dt/2 लिहिणार. ठीक आहे, पण t ला काय पुट केलंय, a² + x², म्हणजे ह्याला t पुट केलंय असं. ओके, पहिले स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर, खूप मोठे सम आहे. चला काढला, सम मोठा आहे पण इझी पण आहे, एवढं पण असं घाबरता नाही येणार ह्याला काय घाबरायचं नाही, इझी सम आहे, फक्त मोठा आहे एवढंच. इंटिग्रेशन, आता बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आहे, सो ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार, सो इथे येणार t - a² त्याचा स्क्वेअर.
ठीक आहे, आणि रूट मध्ये टी, आणि हे dt तसाच लिहितो, आणि हे 1/2 जे आहे ना ते बाहेर लिहितो. ठीक आहे. सो आता याची गरज नाही मला. सो आता बघा काय ना 1/2 इंटिग्रेशन स्क्वेअर ओपन कसं करायचं हे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सो मी असं लिहू टी चा स्क्वेअर मायनस, इथं मायनस आहे, 2 इंटू ए इंटू बी. सो ए म्हणजे टी, बी म्हणजे ए स्क्वेअर. ओके, प्लस ए स्क्वेअरचा स्क्वेअर, ए स्क्वेअरचा स्क्वेअर दॅट इज ए रेज टू 4. ओके, हे असं आहे ना, आणि हे रूट टी म्हणजे टी रेज टू हाफ, हे ऍक्च्युली असं आहे, आणि हे dt. सो आता टी रेज टू हाफ ने मल्टिप्लाय करायचं, आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो हाफ तसाच इंटिग्रेशन टी रेज टू हाफ ने मल्टिप्लाय करतोय टी स्क्वेअरला, म्हणजे हे असं होणार. म्हणजे हे आणि हे कॅन्सल नाही होणार, हे त्याच्यामध्ये ऍड होणार. हे लक्षात ठेवा, ऍड होणार. 2 2 जा दॅट इज 2 2 जा किती होणार 4, आणि 4 प्लस 1 5, 5/2 येणार. ठीक आहे, टी रेज टू 5/2. ओके, मायनस 2a स्क्वेअर, बघा 2a स्क्वेअर तसाच, आणि टी रेज टू 1 आहे बरोबर, आणि टी रेज टू हाफ म्हणजेच काय होणार टी रेज टू 1 प्लस 1/2, हे ऍड होणार. 2 1 जा 2, 2 प्लस 1 3, 3/2 येणार. ठीक आहे, टी रेज टू 3/2 प्लस हे तर कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंट तसाच लिहा, आणि टी रेज टू हाफ तसाच लिहा. ठीक आहे, हाफ तसाच लिहा, आणि हे dt. मग आता प्रत्येकाला इंटिग्रेट करा, आन्सर येईल. हाफ तसाच, सो इंटिग्रेशन ऑफ टी रेज टू 5/2 dt. ओके, dt पण मल्टिप्लाय मायनस 2a स्क्वेअर, हे कॉन्स्टंट आहे, मग इंटिग्रेशन कॉन्स्टंटच्या पुढे जाणार. सो टी रेज टू 3/2 येणार. ओके, आणि हे dt येणार, प्लस a रेज टू 4 हे कॉन्स्टंट आहे. सो a रेज टू 4 इंटिग्रेशन हे आतमध्ये जाणार, टी रेज टू हाफ dt. काढा स्क्रीनशॉट लवकर, टाइम बघू दे. चला, होऊन जाईल, पटकन होऊन जाईल, लवकर काढा. चला, झालं. आता बघा काय करायचंय. सो आता इथे येणार i इक्वल टू हाफ टी रेज टू 5/2 इंटिग्रेट करतोय, मग त्याच्या पॉवर मध्ये एक ऍड होणार, 5/2 मध्ये एक ऍड होणार. सो 2 1 जा 2, 2 प्लस 5 7/2 येणार. ठीक आहे, सो टी रेज टू 7/2, आणि 7/2 खाली पण येणार, आणि हा 2 वर जाणार. ओके, मायनस 2a स्क्वेअर, आणि ह्याची व्हॅल्यू काय येणार टी रेज टू 3/2, पॉवर मध्ये एक ऍड होणार इंटिग्रेट काढल्यावर. सो टी रेज टू 5/2 करून बघा वाटतं सर, पॉवर मध्ये एक ऍड करा, 5/2 5/2 2 वर जाणार. ओके, प्लस a रेज टू 4, इथे काय होणार पॉवर मध्ये एक ऍड, हाफ मध्ये एक ऍड करा, 2 1 जा 2, 2 प्लस 1 3, 3/2 येणार. ठीक आहे, टी रेज टू 3/2, आणि खाली पण 3/2 येणार, मग 2 वर जाणार. ओके, प्लस c. मग टी म्हणजे काय होतं, हा टाइम बघू दे मला, स्टॉप करता येईल नाही तर चालेल. ठीक आहे, मी एवढं स्टॉप करतो, जरा स्टॉप करून लगेच चालू करतो. ठीक आहे, म्हणजे आपला टाइम म्हणजे स्किप नाही होणार. ओके, चला काढा लवकर स्क्रीनशॉट. बघा काय करायचंय, टीच्या जागी पुट करा. टी काय घेतला होता आपण, टी आपण काय घेतला होता, एक मिनिट बघू दे, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर घेतलेला. आय थिंक टी काय घेतलेला आपण, टी घेतला होता ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर घेतला होता, बरोबर ना. सो पुट करा, आणि हाफ ने मल्टिप्लाय करतोय, म्हणजेच काय होणार, हा 2 इथे खाली येणार बरोबर, 2 आणि 2 कॅन्सल. सो इथे येणार टीच्या जागी ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 7/2 अपॉन 7. ओके, मायनस, आता बघा हे 2 2 जा काय होणार 4 होणार बरोबर, पण हा 2 इथं मल्टिप्लायला येणार आहे. सो 2 1 जा 2, किंवा एक काम करतो 2 ने इथं मल्टिप्लाय करतो. ओके, 2 दिस 2 गेट कॅन्सल, सो ओनली रिमेनिंग इज 2a स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये काय राहणार a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 5/2 अपॉन 5. हे 5/2 नीट काढतो. ओके, प्लस बघा हा 2 आणि हा 2 इथे येणार आहे, सो 2 2 कॅन्सल. सो a रेज टू 4 टी रेज टू टी म्हणजे काय a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 3/2 अपॉन 3 प्लस c. आलाय का आन्सर. हा, पाठीमागे टेक्स्टबुक मध्ये आन्सर चुकलेला आहे, आपला आन्सर बरोबर आहे.
ठीक आहे 2a² 5 ओके 1/7 हा ठीक आहे ओके. आपला आन्सर एकदम करेक्ट आहे. पाठीमागा आन्सर चुकले काढ स्क्रीनशॉट. आणि हा रेग्युलर लाईव्ह या कधी कधी लेक्चर नसतो आपलं त्यावेळेस समजून जायचं की माझं म्हणजे ऑफलाईन लेक्चरचं टायमिंग काहीतरी चेंज झालं असेल मग त्यामुळे मी लेक्चर घेतलं नाही असं समजून जावं डायरेक्ट. ठीक आहे. आणि ग्रुपमध्ये मस्ती करू नका. आपल्या जर मस्ती करायची असेल तर रॉयल ग्रुपमध्ये करा ना. तिथं उगा डोकं तापू नका माझं. जर डोकं तापलं ना मग काय पण बोलेल मी. ठीक आहे. मग परत बोलायचं नाही मला की तुम्ही असं का बोलला. मग मला फरक नाही पडत. तिथं 10-100 मुले असू दे किती पण असू दे मी डायरेक्ट बोलतो काय. ठीक आहे. तसं माझं ऑफलाईन लेक्चरमध्ये पण डायरेक्ट तसा असतो. तो दबाव आहे माझा. तुम्ही एकदा जर समोर आले ना तुम्हाला वाटते की नाही का अरे काहीच नाही करणार. तसं नसतं. जर एकदा चालू झालं ना मी तरी थांबणार नाही मी. एवढं लक्षात धरा. तुमचं नशीब आहे की तुम्ही ऑनलाईन आहात ऑफलाईन नाहीये. ठीक आहे. चला तोपर्यंत बाय बाय. अभ्यास रेग्युलर करा.